कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विश्वा, तुझी ही अवस्था कशामुळे झाली हे कळलंय मला। तुझ्या मित्राचा फोन आला होता, अरे सगळं सांगितलंय मला। पण विश्वा, हे सगळं तू का नाही सांगितलंस? का नाही सांगितलं? रडू नको विश्वा, ऐक ना, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची। विश्वा, मला बघवत नाहीये तुला, रडू नको। मी काय म्हणते, तू बस बघवा तिथं, बस। हे बघ बाळा, हे बघ, मी असं म्हणत नाही की प्रेम करणं चुकीचं आहे, अरे पण आपल्या घरात आपण प्रेमाविषयी बोलू शकत नाही। या घरात अशा खूप गोष्टी घडल्या ज्या तुला माहितही नाही। आपल्या घराची ही जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त प्रेमामुळे। काय बोलतेस तू? हे काय झाले नक्की? विश्वा, विश्वा, तुझ्या बाबांना सख्खी छोटी बहीण आहे। बऱ्याच वर्षापूर्वी तुझी आत्या एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यांनी आम्हाला कधीच कोणालाच विश्वासात नाही घेतलं। अरे घर सोडून गेला आणि लग्न केलं। अरे बाबा, मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं। आणि बाळा, त्या दिवसापासून आज तागायत आपल्या घरात त्यांचं नावही घेतलं जात नाही। म्हणून मी कधीच तुला तुझ्या आत्याबद्दल सांगू नाही शकले। आई, हे सगळं खरं आहे? तुझी आत्या लग्न करून गेले आणि आप्पांची ही अवस्था झाली रे। आपल्या घरात आहे ना, आपल्या घरात हे प्रेमामुळे खूप सोसलंय। अरे खूप। अरे विश्वा, मला ना एकच भीती वाटते रे, आईच्या लग्नाबद्दल ऐकल्यानंतर आप्पांना जो काही धक्का बसलाय, तुझ्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर तुझ्या बाबांची अवस्था आप्पासारखी झाली तर मी नाही सर करू शकणार। विश्वा, मी हात जोडते तुझ्यासमोर, हात जोडते, पाय पडते, तू त्या मुलीचा विचार डोक्यातून काढून टाक। काढून टाकशील ना, काढशील ना विश्वा। आई, आई, फार उशीर झालाय आई। नाहीये काही पॉइंट नाहीये तिच्याबद्दल बोलण्यात। तिने आनंदात राहावं असंच वाटतंय मला आता। हो की नाही? हो, मग मला वचन दे, त्या मुलीचं नाव तो पुन्हा कधी घेणार? प्रेमाचा विचार तू पुन्हा कधी करणार नाहीस, वचन दे विश्वा। विश्वा, मला वचन हवं, अशी चूक पुन्हा होणार नाही तुझ्याकडून, वचन दे विश्वा।
आणि बघ, हे कायम लक्षात ठेव. तू वचन दिलंयस हं मला. हं? चल आता तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायचे. विश्वा, खाऊन घे. विश्वा, बाबा बस 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 बसा बस. विश्वा, काल तू आल्यापासून पाहतोय काही बिनसलंय का? काय झालंय कळेल मला. काय नाही बाबा. नक्की कॉलेजमध्ये सुट्टी नसताना तू अचानक कधी घरी येत नाहीस. मग आता अचानक घरी कसा काय आलास? याचा अर्थ असा आहे की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बाबा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते एक्झाम्स आल्यात ना जवळ, म्हणून अभ्यास करायला घरी आलोय. एकीकडे प्रॉब्लेम नाही असं म्हणतोयस, दुसरीकडे आणि काही प्रश्न विचारला, आईकडे पाहतोयस. काय झालंय कळेल? नाही बाबा, तसं काहीच नाही आहे खरंच. नक्की? हो बाबा, एक्झामचं प्रेशर आहे तेवढंच. हे बघ बाबा, काही अडचण असेल तर मला सांग, आपण ती अडचण सोडू. मोकळेपणाने बोल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.